जिल्हा असलेला नाशिकमधून। नाशिकच्या पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व आपण सर्वच जाणतो, पण हेच नाशिक गेले काही महिन्यांपासून चर्चेत आहे अशोक खरात आणि त्याच्या काळ्या कृत्यांमुळे। पण नाशिकमध्ये अशोक खरात पासून चालत आलेली ही लैंगिक शोषणाची मालिका स्वयंघोषित पत्रकार आणि एनजीओचा संचालक रवींद्र एरंडे तर आता अतिशय नामांकित कंपनी MNC पर्यंत पोहोचली आहे। रोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत। आजही अशीच माहिती समोर आली आहे, त्याच माहितीचा आपण आढावा घेऊयात। नोकरीच्या आमिषाने महिलांना जाळ्यात ओढलं जातंय का? कॉर्पोरेट ऑफिसमध्ये धर्मांतर आणि शोषणाचा मोठा राकेट उघड। नाशिकमधील एका मल्टीनॅशनल कंपनीतून समोर आलेल्या या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। महिलांना मैत्री, प्रेम आणि लग्नाच्या आमिषाने फसवून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्यात कंपनीतील HRचाही सहभाग असल्याचा आरोप आला आहे। पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर जबरदस्तीने धार्मिक प्रथा पाळण्याचा दबाव टाकण्यात आला। नमाज पठण, आहार बदल आणि ब्रेन वॉश अशा अनेक गोष्टी त्यांना सहन कराव्या लागल्या। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक म्हणजेच SIT ची स्थापना केली आहे। गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता SIT स्थापन करण्यात आलेली आहे। तपासात व्हॉट्सअप ग्रुपद्वारे प्लॅनिंग केल्याचेही समोर येत आहे। आणखीन काही आरोप समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या घटनेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। तसंच धर्म आणि विश्वासाच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांबाबत समाजात चिंता वाढली। ही केस अजूनही तपासाधीन आहे आणि पुढील काही दिवसात आणखीन काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा उद्योगराष्ट्र न्यूज। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।